नमस्कार, मी गौरी अवधूत युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आलो आपण मुत्तप्पन मंदिर, बाळकृष्ण नगर, चिपळूण येथे। चला तर मग पाहूया मंदिर कसं आहे, मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया आणि ज्या लोकांना माहित नाही त्याबद्दल या मंदिराची माहिती देऊया। चला तर मग हे आहेत कमिटी मेंबर, ते आपल्याला या मंदिराबद्दल माहिती देतील। त्यांचं नाव आहे संजीव नायक। या मंदिराला 17 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने हा इथे उत्सव चाललेला आहे
आणि आता रत्नागिरी संपूर्ण कोकणामध्ये हे एकमेव देऊळ आहे आपलं मुत्तप्पन मंदिराचं. त्याचं मूळ देवस्थान हे आमचं कण्णूरला आहे, केरळात कण्णूर येथे आहे, परिशनी कडव येथे आहे. दरवर्षी 1 मार्च आणि 2 मार्च इथे उत्सव असतो. बहुसंख्येने लोक इथे भाविक हजर असतात. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. हे मूळ देव या मंदिराचे म्हणजे श्री महादेव शंकरांनी वर मागून घेतला होता की मी या रूपात असताना विष्णुदेवाकडे वर मागून घेतला होता, तुम्ही पण माझ्यासोबत पाहिजे या रूपात असताना. तर त्या वराला प्रतिसाद म्हणून विष्णूने पण तो मान्य केली त्यांची अट, आणि या रूपात असताना शंकराबरोबर विष्णूंचे पण रूप आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 जे तुम्हाला देव दिसत आहेत मोठे आहेत ते विष्णू आहेत, आणि चंद्रकोर आहे ते भगवान शंकर आहेत. ते दोन्ही एकाच रूपामध्ये बघायला मिळतात या मंदिरात. या मंदिरात यायचं झाल्यास तुम्ही कसं येऊ शकता? बहादूर शेख वरून समोरच कमान आहे श्री मुत्तप्पन मणपुरा म्हणून. तर तिथून तुम्ही आत आलेत की लगेच अर्ध्या किलोमीटरवरच आहे मंदिर. तुम्ही आम्हाला जी माहिती दिला त्या मंदिराबद्दल तुमचे खूप आभार. आणि नक्की आमच्या चॅनल आमचा मान्य आहे की मोटिव्ह की आम्ही कोकण मध्ये किंवा आपले जे कल्चर आहे भारतीय संस्कृती ती लोकांपर्यंत पोहोचावी, बाहेर साता समुद्र पार जावी आणि लोकांना आपल्या कल्चरबद्दल माहिती मिळेल. तसेच आज कोकणातही केरळ ह्या लोकांचे जे तुमचं कल्चर तुम्ही चालू केलं ते खूप छान आहे. त्यामुळे लोकांना माहिती होती की केरळमध्ये जे पारंपरिक त्यांचं कल्चर आहे ते आजही जपलं जातंय. आणि आधुनिक किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तरी सुद्धा तुम्ही पारंपरिकतेनेच कार्यक्रम साजरे करता. प्रथमतः तुमचे आभार मानतो. आज तुम्ही इथे येऊन सगळं शूटिंग केलं, आणि मला आशा आहे की सर्व आमच्या भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचेलच आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार. थँक्यू. पुढची पिढी जी त्यांचं कल्चर पुढे फॉलो करून त्यांचं कल्चर अख्ख्या जगात पसरवणार आहेत. त्यामध्ये खूप पॉवर असते. त्यामुळे पुढची युथ काय कसं प्लॅन करते, काय तुमच्या कल्चर पुढे नेण्यासाठी वगैरे? आमचे युथ आता सगळे एकत्र आहोत आणि दरवर्षी 2 दिवस मार्च 1 आणि 2 ला कार्यक्रम असतो. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊनच आम्ही मदत करतो याच्यामध्ये, आणि याच्या पुढे पण आम्ही ते नेण्याचा प्रयत्न करत आहोत. कसे आहे मंदिर नक्की कमेंटमधून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.